30 वर्ष झालं असेल किंवा 30च्या जवळपास असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण वयाची 30 ही फक्त वाढदिवसाची संख्या नसते, तर ती आयुष्याचं एक नवीन पर्व असतं. या वयात अनेकांना वाटतं की आता सगळं स्थिर होईल, चांगली नोकरी मिळेल, पैसा साचेल, नातेसंबंध छान राहतील आणि मन शांत होईल. पण वास्तव्य अनेकदा वेगळं असतं. हो मित्रांनो, या वयात जबाबदाऱ्या वाढतात. आई वडिलांची काळजी, मुलांचं शिक्षण, घर खर्च, कर्ज, करिअर, स्वतःची तब्येत आणि भविष्याची चिंता, या सगळ्यांच्या मध्ये अनेक लोक स्वतःलाच विसरून जातात. आज मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येकाने नंतर समजून घेतल्या तर पुढचं आयुष्य अधिक सुंदर, सुरक्षित आणि समाधानी होऊ शकतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य. हीच खरी संपत्ती आहे. हो मित्रांनो, 20व्या वर्षी रात्रभर जागूनही दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटायचं. पण 30 नंतर शरीर हळूहळू संकेत द्यायला लागतं. वजन वाढू लागतं, पाठदुखी, मानदुखी, थकवा, पोटाच्या समस्या, झोपेचा त्रास, हे सगळं दुर्लक्षित करू नका. रोज किमान अर्धा तास चालणं, साधा व्यायाम, भरपूर पाणी, संतुलित आहार आणि पुरेशी झोप ही लक्झरी नाही तर ती गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पैशांबद्दल भावनिक नव्हे तर शहाणे व्हा. हो मित्रांनो, अनेक लोक चांगले पैसे कमवतात पण महिना अखेरीस त्यांच्या खात्यात काहीच शिल्लक नसतं. कारण कमाईपेक्षा सवय महत्वाच्या असतात. उत्पन्न किती आहे यापेक्षा बचत किती आहे हे महत्वाचं आहे. कमाई वाढवण्याचा प्रयत्न करा, पण त्याचबरोबर खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रत्येक महिन्यात थोडी बचत आणि योग्य गुंतवणूक करा. तिसरी गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करा. आयुष्यात कधी काय होईल ना सांगता येत नाही. नोकरी जाऊ शकते, आजारपण येऊ शकतं, अचानक मोठा खर्च येऊ शकतो. त्यामुळे किमान 6 महिन्याचा खर्च एवढी रक्कम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. हा फंड तुम्हाला कठीण काळात मानसिक आधार देईल. चौथी गोष्ट म्हणजे आरोग्य विमा आणि जीवन विमा. याकडे दुर्लक्ष करू नका. जोपर्यंत सगळं ठीक असतं तोपर्यंत विम्याची गरज वाटत नाही, पण एक मोठं हॉस्पिटल बिल अनेक वर्षाची बचत संपवू शकतं. विमा हा खर्च नाही तर आर्थिक संरक्षण आहे. पाचवी गोष्ट म्हणजे सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही चांगले असाल तरीही अनेक जण तुमच्यावर प्रेम करेलच असं नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणं अशक्य आहे. त्यामुळे स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला शिका, नाही म्हणायला शिका. सहावी गोष्ट म्हणजे नातेसंबंध जपा. मोठं घर, महागडी गाडी आणि भरपूर पैसा असूनही अनेक लोक आतून एकटे असतात. आपल्या आई वडिलांसोबत वेळ घाला, जोडीदाराशी मनमोकळं बोला, मुलांसोबत खेळा, मित्रांना फोन करा, कारण शेवटी आठवणी आणि माणसं हाच खरा खजिना असतो. सातवी गोष्ट म्हणजे शिकणं कधीही थांबवू नका. जग खूप वेगाने बदलत आहे. नवीन कौशल्य शिका, एखादा ऑनलाईन कोर्स करा, नवीन भाषा, नवीन तंत्रज्ञान, नवीन व्यवसाय, नवीन कल्पना, जे शिकायचं आहे ते शिका. शिकत राहतात तेच पुढे जातात. आठवी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाशी तुलना करू नका. इंटरनेटवर दिसणारं प्रत्येक आयुष्य परिपूर्ण नसतं. लोक त्यांचे सर्वोत्तम क्षण दाखवतात, संघर्ष दाखवत नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना कधीही करू नका आणि कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे. नववी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तणाव, चिंता, भीती आणि नैराश्य या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीत. गरज वाटली तर जवळच्या व्यक्तीशी बोला. मदत मागण्यात कमीपणा नाही, पण मन निरोगी असेल तरच आयुष्य सुंदर वाटतं. 10वी गोष्ट म्हणजे वेळ हा पैशांपेक्षा मौल्यवान आहे. पैसा पुन्हा कमवता येतो, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. त्यामुळे वेळ कुठे खर्च करता याचा विचार करा. निरर्थक वाद, सतत मोबाईल, उगाचच ताण यामध्ये आयुष्य वाया घालवू नका. आणि 11वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार करा. फक्त एका पगारावर किंवा एका व्यवसायावर अवलंबून राहू नका. छोटा व्यवसाय, ऑनलाईन काम, गुंतवणूक किंवा एखादं कौशल्य यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढते. 12वी गोष्ट म्हणजे कृतज्ञता बाळगा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. छोटी सवय आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. आणि शेवटी 30 वर्ष
म्हणजे उशीर झालेला नाही, उलट योग्य निर्णय घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आजपासून घेतलेले छोटे छोटे निर्णय पुढची 10, 20 आणि 30 वर्ष घडवतात. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, पैशाचे नियोजन करा, चांगली माणसं जपा, सतत शिकत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतरांसारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची वेगळी वाट तयार करा. आजपासून एक छोटा बदल करा, कारण मोठे बदल नेहमी छोट्या पावलांनी सुरू होतात. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी 30 वर्षाची आहे किंवा लवकरच 30 वर्षांची होणार आहे. कदाचित हा एक व्हिडिओ तिचं आयुष्य अधिक चांगलं बनवण्याची सुरुवात ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.